आपण सर्व पाहतात, राजेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात आमच्यावर संपूर्णपणे आगपागड केली. त्यामध्ये त्यांनी आम्ही पक्षात युतीचे नियम पाळत नसल्याचे सांगितलं. पण सुरुवात कोणी केली? सुरुवात केली सर्वप्रथम विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांना कोणी घेतलं? तर तुम्ही घेतलं. अंबरनाथ मधले 4 नगरसेवक आणि 2 जिल्हा पदाधिकारी कोणी घेतले? तुम्ही घेतलं. त्यानंतर आम्ही म्हात्रे असतील किंवा महेश पाटील असतील किंवा अनमोल म्हात्रे असतील ह्यांना आम्ही घेतलं. आणि आजही सदा थरवड, त्याचा मुलगा अभिजित थरवड आणि विकास देसले यांना घेण्याचं कारण हे आहे की तुम्ही 24 तारखेला 24 नोव्हेंबरला रोझलिन फर्नांडिस आमची अंबरनाथी पदाधिकारी तुम्ही घेतली, म्हणून आम्ही ह्या 2 तुमचे पदाधिकारी घेतले. जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल, एक कार्यकर्ता घ्याल, एक नगरसेवक घ्याल, आम्ही तुमचे 4 पदाधिकारी 4 नगरसेवक घेऊ, हे सांगण्यासाठी आम्ही बैठक लावतो. त्या फोनवरती मला चव्हाण साहेबांनी, आमचे प्रदेश अध्यक्ष दादा यांनी सांगितलं की यापुढे जर कोणाचे प्रवेश घ्यायचे असतील तर मला विचारल्याशिवाय घेऊ नको, असे त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं. आणि सांगितलं की युती धर्म आपल्याला पाळायचा आहे, यापुढे कोणाचाही प्रवेश घ्यायचा असेल मला तुम्ही सांगणं जरुरी. आता तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे, कोणाला 5 करोडचे ऑफर आहेत, कोणाला 2 करोडचे. कोण ऑफर देतं? आमच्याकडे ऑफरचं नाही. आमचा खूप मोठा पक्ष आहे. आमच्याकडे रवींद्र चव्हाण यांच्या कामावर यांच्यावर विश्वास ठेवून सगळे लोक प्रवेश करत आहेत. तुमची लोक फुटतायत, ह्याचं तुम्ही शोधा. तुम्ही शोधा, तुमच्याकडे लोक का जात आहेत, का पक्ष आमच्या भाजपमध्ये येत आहेत, हे तुम्ही शोधावं. तुम्हाला त्याचा अभ्यास करणं, तुम्हाला त्याच्यावरती विचार विनिमय करणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण हे सगळं येत आहेत, हे तुमच्याकडे आमच्याकडे येत आहेत. आमचा तुम्ही 1 नगरसेवक घेतला, 2 नगरसेवक घेतले, 4 नगरसेवक घेतले, ते डबल आम्ही तुमचे घेणार. युतीच्या संदर्भात पूर्णपणे जे आम्हाला आमचे पक्षश्रेष्ठी चव्हाण साहेब असतील, देवाभाऊ असतील, यांनी जे आम्हाला निर्देश देतील, जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही वागणार. आणि युती म्हणाल, जो युतीचा विचार जिल्ह्यावर सांगतो, मी जिल्हा अध्यक्ष सांगतो की माझी तर इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीचा कमळ हा महानगरपालिकेवर फडकला पाहिजे आणि जास्तीत जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी जिंकून आले पाहिजे. ह्या मताचा मी आहे, कारण आमचे कार्यकर्ते 10 वर्ष काम करतायत, त्यामुळे निवडून आले. भाजपाचा झेंडा हा महानगरपालिकेवर फडकावा, हीच माझी इच्छा आहे. त्यांना निषेध का करावा हेच पहिले कळलं नाही. माणसं पहिले आम्ही नाही घेतली, त्यांनी घेतली. आम्ही कातरावर निषेध करू का? युती धर्मामध्ये आम्ही करत नाही, हे त्यांना मोठं भाग्य समजावं. आता आम्ही ह्याच्यापेक्षा निषेध करू शकतो, आम्ही आंदोलन करू शकतो, कारण आमचा जन्म आंदोलनातून झालेला आहे. आमची जी धरोहर आहे ना, ही आंदोलनातून झालेली आहे. त्यामुळे निषेध करणं, आंदोलन करणं हे आमचं काम आहे. आम्ही तरी पण युती धर्म पाळतोय ना. पहिले त्यांनी घेतले, त्यांनी निषेध आमचा नाही, आम्ही त्यांचा केला पाहिजे. आज डोंबिवली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 वेळा असलेले आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी आज आमच्या पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे. मधल्या 1 महिन्यापूर्वी सन्माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या चर्चा झाल्यानंतर की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही आणि शिवसेनेचाही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचा नाही असं ठरलेलं असताना सुद्धा आज आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे. मी त्याचा निषेध करतो. आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, आदरणीय लालकृष्ण अडवाणी साहेब असतील आणि आदरणीय प्रमोदजी महाजन साहेब असतील आणि आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या भारतीय जनता पार्टी शिवसेना हा महायुतीचा
युती ही वर्षानुवर्ष या युतीच्या माध्यमातून आपण काम करत आहोत. केंद्रामध्ये पण महायुतीची सत्ता आहे, राज्यामध्ये पण महायुतीची सत्ता आहे. आणि मग ते असून सुद्धा राज्यामध्ये ठरलेलं असून सुद्धा आज आमच्या एका कार्यकर्त्याचा प्रवेश घेण्यात आलेला आहे. आज आमच्याही शिवसेना पक्षाकडे भरपूर अशी लाईन आहे. मी ती डिक्लेअर पण करू शकतो कोण कोण येणार आहेत आपल्याकडे. पण आम्ही एकदा दिलेला शब्द हा कधी न मोडणारा शिवसैनिक आहे. कारण ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची सेना आहे. एकदा शब्द दिला म्हणजे शब्द दिला. आणि इथे अनेक उमेदवार प्रचंड प्रमाणात इच्छुक आहेत शिवसेनेमध्ये. आज भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार नसल्यामुळे 4-4 वेळा आमदार असून सुद्धा कुठल्याही संघटनेचा बांधणी न केल्यामुळे आज शिवसेना पक्षाचे उमेदवार फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत. अनेक प्रलोभन, अनेक हे देऊ ते देऊ अशी प्रलोभन देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत. हे अतिशय चुकीचं आहे. मी त्याचा निषेध करतोय, कारण ही आपली महायुती आहे आणि महायुती वर्षानुवर्ष आपण चालवणारी महायुती आहे. आणि ही महायुती अभेद्य राहावी अशी शिवसेना पक्षातर्फे जोरदार मागणी आहे. कारण केंद्रामध्ये पण महायुती आहे, राज्यामध्ये पण महायुती आहे. आणि आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, कुठल्याही हालतमध्ये काही न झालं तरी युती धर्म पाळला पाहिजे. आणि आम्ही सर्व शिवसैनिक पाळत आहोत. पण आज पदाधिकारी घेतल्यामुळे मी आज निषेध व्यक्त करतो. हा वरच्या लेवलचा विषय आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल. तरी पण आमचे राजेचे कदम बोलतील.